हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आपण पाहतो टॉपिक थर्मोडायनामिक्स. 4 नंबरचा टॉपिक्स आहे आपल्या 12th बोर्डसाठी, महाराष्ट्र बोर्डसाठी. आणि त्यामधले आपल्याकडे कन्सेप्ट आहे थर्मोडायनामिक्स स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट. आता हे नेमकं आहे काय की थर्मोडायनामिक्स व्हेरिएबल्स म्हणजे काय असतं? आय थिंक याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. आणि इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे इक्वेशन ऑफ स्टेट जी काही स्टेट असते त्या स्टेटची जी काही इक्वेशन असेल ते काय असतं आपण त्याबद्दल पाहणार आहोत. आता जनरली आपण जेव्हा पाहतो कधी पण थर्मोडायनामिक्स स्टडी करतो असतो तुम्ही ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की कुठली थर्मोडायनामिक्स सिस्टीम असेल. फॉर एक्झाम्पल गॅस घेतला आपण, समजा एखाद्या कंटेनरमध्ये जर आपण एखादा असा गॅस मॉलिक्युल्स असतील असे यामध्ये, ओके, ते एक कंटेनर आहे. तर गॅस मॉलिक्यूल जर आपण घेतले, गॅस घेतला त्या ठिकाणी, तर त्या गॅसची स्टेट जर आपल्याला सांगायची असेल, ऑब्विसली स्टेट बोलतो म्हणजे अवस्था काय सध्या, तर आपल्याला कुठले कुठले फॅक्टर्सची गरज असते? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर किंवा त्याचा अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मॅटर, नंबर ऑफ मोल्स, है ना, नंबर ऑफ मोल्स, त्याचं मास, या क्वांटिटीची आपल्याला गरज असते. आणि ज्याच्या बेसवर आपण ती थर्मोडायनामिकल सिस्टीमबद्दल सांगू शकतो. पण केव्हा? वेन दिस थर्मोडायनामिकल सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम. म्हणजे ही सिस्टीम कशी असायला पाहिजे? इक्विलिब्रियममध्ये असायला पाहिजे, है ना, इक्विलिब्रियम. जर सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असेल तरच आपण त्या सिस्टीमची प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स एक्झॅक्टली सांगू शकतो. इक्विलिब्रियम म्हणजे ऑब्विसली ती काही त्याच्यातले काही फॅक्टर्स कॉन्स्टंट असायला पाहिजे किंवा ती इंटरॅक्टिंग नसायला पाहिजे किंवा कंटिन्युअसली चेंजिंग स्टेट व्हेरिएबल्स नसायला पाहिजे. आता जर आपण घेतलं तर त्याला स्टेट व्हेरिएबल्स, आता थर्मोडायनामिकल स्टेट व्हेरिएबल्स तुम्हाला लक्षात आले असेल की ऑब्विसली स्टेट व्हेरिएबल्सबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेले, तरी पण परत सांगतोय की स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर सध्याची जी स्टेट आहे, सध्या काहीतरी स्टेट असेल तर त्यावेळेस त्याचं काय, त्या सिस्टीमचं गॅस कंटेनिंगचं सध्या प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल आणि नंबर ऑफ मोल्स असे काहीतरी असतील सध्या. तर ती एक स्टेट झाली. समजा त्यातला कुठला एखादा फॅक्टर बदलत असेल तर ऑब्विसली एक फॅक्टर तर बदलत नाही, बिकॉज ऑल दीज आर कनेक्टेड टू इच अदर, आर डिपेंडंट ऑन इच अदर. असं होणार नाही की फक्त प्रेशरच बदलत जाईल, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल कॉन्स्टंट राहतील, असं शक्य होत नाही. दे आर इंटरलिंक्ड टू इच अदर, दे आर कनेक्टेड टू इच अदर. ते एकमेकांना असे कनेक्टेड असतात. एक फॅक्टर बदलला की दुसरे काही फॅक्टर, काही फॅक्टर कॉन्स्टंट राहू शकतील पण काही मात्र परत बदलत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट राहू शकतील पण प्रेशर एक आणि व्हॉल्यूम एकमेकांसोबत बदलतील. किंवा कधी कधी प्रेशर आणि टेम्परेचर बदलत जाईल, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट राहू शकतात. ओके, तर ते एकमेकांना कनेक्टेड, त्याला स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. मग सध्या ती स्टेट सांगतात की या स्टेटला या चौघांची एक फिक्स व्हॅल्यू असेल तर ती फिक्स्ड असते, तर त्याला ती एक स्टेट म्हणतो. या चौघांपैकी एकाची व्हॅल्यू बदलली तर ऑब्विसली दुसऱ्या कुठल्या तरी एकाची व्हॅल्यू बदलत असते आणि त्यामुळे मग ते 2-3 फॅक्टर क्वांटिटीज बदलत असतात, ऑब्विसली व्हेरिएबल्स आहेत. आणि ती दुसरी स्टेट असेल म्हणजे जर तुमची काहीतरी प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे आणि नंबर ऑफ मोल्स आहेत, ही एक स्टेट झाली. पण समजा हे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूमपैकी कुठले 1-2 फॅक्टर्स बदलले तर ती दुसरी स्टेट झाली. अजून थोडे बदलले तर तिसरी स्टेट झाली. अशा अनेक स्टेट असतील आणि प्रत्येक स्टेट, सध्या ही स्टेट या स्टेटमध्ये आहे तर सध्या त्याचे फिक्स्ड टेम्परेचर, व्हॉल्यूम, प्रेशर काहीतरी असेल. दुसऱ्या स्टेटमध्ये यांची व्हॅल्यू वेगळी असेल. अशी वेगवेगळे स्टेट, एका वेगळ्या स्टेटमधून आपली ही सिस्टीम जात असते. आणि ऑब्विसली जर सिस्टीम इक्विलिब्रियमला असेल तर या जी की आपण त्याला स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो, यांची व्हॅल्यू फिक्स्ड ठरलेली असते. आणि जर समजा आपली सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नसेल तर आपण हे सांगू शकत नाही एक्झॅक्टली. कसं सांगू शकतो आपण? इक्विलिब्रियममध्ये नाही म्हणजे कंटिन्युअसली सिस्टीम चेंज होते. आणि जर कंटिन्युअसली सिस्टीम चेंज होत असेल, जर सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नसेल तर यांच्या व्हॅल्यू आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही किंवा वी कॅन नॉट फाइंड आउट द स्टेट व्हेरिएबल्स ऑफ दॅट सिस्टीम. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण घेऊ शकतो एअर. समजा आपण एअरमध्ये घेतलं तर एअरच्या हवेचं पाहतो आपण की असं कंटिन्युअसली रॅपिडली जास्त चेंज नाही होत. त्यामध्ये आपण पाहतो की एअर जी आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण एअर कंटेनरमध्ये एअर जर घेतली आपण, तर एअर मॉलिक्युल्समधलं प्रेशर सध्या काहीतरी एक स्टेट आहे, त्याची रॅपिडली पटपट बदलत नसते. तिचं एक थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम असते. काही वेळासाठी का होईना आपली जी एअर काय असते, इक्विलिब्रियममध्ये असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्याचे कंपोजिशन कंटिन्युअसली बदलत नाही. कंपोजिशन बदलत नाही म्हणजे एअरमध्ये जे काही आपण सांगितलं होतं केमिकल इक्विलिब्रियम नावाची कन्सेप्ट, की ते आपल्याला इक्विलिब्रियम असायला पाहिजे. याचा अर्थ असा लक्षात घ्या, थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियममध्ये असली पाहिजे स्टेट. म्हणजे इक्विलिब्रियममध्ये असली पाहिजे म्हणजे 3 प्रकारची इक्विलिब्रियम आहेत आपल्याकडे: मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम. या 3 प्रकारे जर इक्विलिब्रियममध्ये असेल आपली स्टेट तरच आपण त्याचे स्टेट व्हेरिएबल्स फाइंड आउट करू
शकतो. अदरवाईज आपल्याला त्याचे स्टेट व्हेरिएबल्स फाइंड आउट करता येणार नाहीत, कारण ते कंटिन्युअसली बदलत असतील. जसं की एअर घेतली आपण, हे एअरमध्ये जर पाहिले, एअरमध्ये तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड असे अनेक गॅसेस आहेत. आणि आपण सध्या म्हणतो की जनरली की ही इक्विलिब्रियममध्ये आहे. इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होणार नाही, त्यांचं टेम्परेचर प्रेशर असं कंटिन्युअसली व्हॅरी होणार नाही. हां, थोड्या वेळासाठी काय नाही इक्विलिब्रियम असेल, थोड्या वेळानं त्याचं टेम्परेचर प्रेशर बदलेल. आणि तसेच पाहिलं तर जगामध्ये कुठलीच सिस्टीम किंवा एक स्टेट इक्विलिब्रियममध्ये नसते. ती कुठलीही सिस्टीम स्वतःची काय इक्विलिब्रियम बदलत असते, चेंज होत असते कंटिन्युअसली. थर्मोडायनॅमिक्स इक्विलिब्रियम कुठंच 100% हे होऊ शकत नाही. कंटिन्युअसली काही प्रमाणात कोणते इक्विलिब्रियम अनबॅलन्स होतं, पण काही काळासाठी, काही टाईम पिरियडसाठी मात्र ते इक्विलिब्रियम राहू शकतं. ते एअरसाठी तसं एक्झाम्पल आहे. पण आपण एखादी व्हेकल घेतलं, व्हेकल म्हणजे आपल्याकडे कार असेल, मोटरसायकल असेल, त्यांचं जे इंजिन असतं त्याला हीट इंजिन म्हणतो आपण. जे काही इंजिन असतं ते इंजिनचं वर्किंग कसं असतं त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्यामध्ये एक सिलेंडर असतं. जर कधी पाहिलं असेल तर, नसेल तर तुम्ही एखाद्या याच्यावरती जाऊ शकता, काय म्हणतो आपण गॅरेजवरती जाऊ शकता, त्यांना विचारायचं इंजिन कुठला पार्ट ओपन केला असेल तर दाखवा. तर त्यामध्ये पण एक इंजिन असतं किंवा पिस्टन नावाची कन्सेप्ट ऐकली असेल, ते असंच असतं. हे अशा प्रकारे एक म्हणजे ॲक्च्युली एक्झॅक्ट असं नसतं, पण अशा प्रकारे एक सिलेंडर असतं त्यामध्ये, आणि त्याला एक इथं पिस्टन असतं. ॲक्च्युली त्याचं पिस्टन असं छोटंसं नसतं, त्याचं पिस्टन असं एवढं मोठं असतं, समजा हे असं असं एक पिस्टन असतं. जर पाहिलं असेल असं हे असते, हे पिस्टन असतं. आपण या ठिकाणी असं या प्रकारचं पिस्टन घेतो, असं नसतं. पिस्टन थोडंसं मोठं पिस्टन असतं. तुम्ही पिस्टन कधी ऐकलं असेल शब्द तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पाहू शकता जाऊन. ते पिस्टनही पाहू शकता आणि ते सिलेंडरही पाहू शकता. इंजिन म्हणजे हीट आपलं मोटरसायकलचं असेल, कारचं इंजिन असेल, त्यामध्ये कुठलंही इंजिन असेल त्यामध्ये अशाच प्रकारची सिस्टीम असते. सिलेंडर असतं आणि मध्ये पिस्टन असतं. मग त्या ठिकाणी काय होतं की त्यामध्ये हे पिस्टन आहे ना कंटिन्युअसली अप अँड डाऊन होत असतं, कंटिन्युअसली पुढे पाठीमागं. तुम्ही जर याची ॲड पाहिली असेल, कॅस्ट्रॉल इंजिन ऑइलची ॲड पाहिली का तुम्ही, किंवा यूट्यूबवरती जाऊन तुम्ही कुठेही टाकलं, असं सर्च केलं की पिस्टन ऑर वर्किंग ऑफ हीट इंजिन, तर तुम्हाला ते कळतं. किंवा मोटरसायकलचं इंजिन कसं वर्क करतं हे जरी तुम्ही सर्च केलं ते तुम्हाला मिळतं. किंवा कॅस्ट्रॉल इंजिन ऑइलच्या ह्याच्यामध्ये आहे पहा, की ज्यावेळेस इंजिनमध्ये आपलं ऑइल टाकतं कशामुळे, तर हे पिस्टन आहे ना ते कंटिन्युअसली स्मूथली मूव्ह हवं, पिस्टन फ्रिक्शन होऊ नये त्यामुळे. आणि ज्यावेळेस आपण हे काय स्टडी करत असतो, स्टेट इक्वेशन ऑफ स्टेटची असो, स्टेट व्हेरिएबल्सची असो, कोणाची असो, किंवा त्या ठिकाणी, तर या ठिकाणी आपण सांगत असतो की पिस्टन आहे ते फ्रिक्शनलेस आहे ना, नंतर ते मुव्हेबल आहे, ओके, फ्रिक्शनलेस आहे, मुव्हेबल आहे, वेटलेस आहे, आपण त्याला असं म्हणत असतो आणि आयडियली मानतो आपण. एक्झॅक्टली तसं होऊ शकत नाही. ओके, जर तुम्ही पाहिलं तर पिस्टन कधी वेटलेस होऊ शकत नाही, मासलेस म्हणजे मासलेस होऊ शकत नाही, आणि फ्रिक्शनलेसही होऊ शकत नाही. वेटलेस होऊ शकतं जर आपण स्पेसमध्ये घेऊन गेलो, देयर इज नो एनी ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी. ओके, तर यासाठी काय पिस्टन असतं. त्यामध्ये इंजिनमध्ये मात्र काय होतं, ही कंटिन्युअसली पिस्टन अप अँड डाऊन होत असतं, अप अँड डाऊन कंटिन्युअसली मूव्ह होत असतं. म्हणजे याचा अर्थ काय की कॉम्प्रेस होत असतं, वाढत असतं, म्हणजे त्याचं प्रेशर व्हॉल्यूम कंटिन्युअसली चेंज व्हायले. याचा अर्थ ही सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे का, नाही आहे. ते त्या ठिकाणी रिॲक्शन करते. म्हणजे आपलं जे पेट्रोल असतं त्याची बर्निंग होते, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ते बर्न होतं. ते स्पार्क जो असतो, तुम्ही पाहिलं असेल प्लग असतं पहा, तुम्ही प्लग कधी पाहिलं असेल, एकदा काय करा, त्या प्लगला हातामध्ये घ्या आणि स्टार्ट करा गाडी, असं टच करून, मग कळेल तुम्हाला काय असतं ते. ओके, एक स्पार्क असतो आणि तो स्पार्क काय करतो, बर्न करतो. कशाला, आपल्या पेट्रोलला. आणि त्या पेट्रोलला बर्निंगचं काम करत असतो. आणि तो पेट्रोल बर्न होतं म्हणजे हीट होती, रिॲक्शन्स होते. आणि आपण जे पेट्रोल टाकलेले ते एक केमिकल आहे, ओके, पेट्रोलियम, मिथेन काहीतरी गॅसेस कॉम्बिनेशन असेल, ते पाहून घ्या तुम्ही. तर ते पेट्रोलियम जे असतं ते बर्न होतं, त्याचं कन्वर्जन मग वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये होतं. म्हणजे या ठिकाणी केमिकल रिॲक्शन्स होत आहेत, म्हणजे ही इक्विलिब्रियम नाही आहे. म्हणजे हीट इंजिनचं वर्किंग ज्यावेळेस होत असतं, इट इज नॉट अ इक्विलिब्रियम स्टेट, ती इक्विलिब्रियमची स्टेट नाही आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं की हे काय असतं इक्विलिब्रियम, म्हणजे ते ऑलरेडी आपण पाहिलेलंच आहे. आणि या ठिकाणी हे पी, व्ही आणि टी जे असतील, तर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स जे काय असतील, तर ते आपले स्टेट व्हेरिएबल्स आहेत. आणि एखादा स्टेट असेल तर ते इक्विलिब्रियमला असतील तरच आपण त्यांचे मेजरमेंट करू शकतो, अदरवाईज किंवा कॅल्क्युलेट करू शकतो, अदरवाईज वी कॅन नॉट कॅल्क्युलेट इट. ओके, आता इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय. आता पहिली गोष्ट आपण सांगितलं की प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स, दे आर रिलेटेड टू इच अदर. असे इंडिपेंडेंट नाही आहेत ते. म्हणजे प्रेशर आहे त्याच त्याला प्रेशर म्हणेल मी वाढत जाईल तो किती, व्हॉल्यूमला वाटलं नाही मला कमी होईल, असं नाही होऊ शकत. ते ऑल दीज 4 क्वांटिटीज म्हणू शकतो आपण जनरली आर रिलेटेड टू इच अदर. हे सगळे काय स्टेट व्हेरिएबल्स जे आहेत ते सगळे एकमेकाला इंटरलिंक्ड आहेत. मग इंटरलिंक्ड आहेत म्हणजे त्यांचा एक ऑब्व्हियसली त्यांचे व्हॅल्यू असतात काहीतरी, म्हणजे त्यांचा एक फॉर्म्युला बनू शकतो आणि त्या किंवा त्यालाच इक्वेशन म्हणतो. आणि त्यांचं जे इक्वेशन बनवतो कोणाचं, स्टेट व्हेरिएबल्सचं इक्वेशन ॲट इक्विलिब्रियम स्टेटला. इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे जे की थर्मोडायनॅमिक्स व्हेरिएबल्सचं, स्टेट व्हेरिएबल्सचं जे इक्वेशन असतं त्यालाच इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतो. इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे हे आपल्याकडे
पी व्ही इज इक्वल टू NRT. हे इक्वेशन आपण काइंड थ्री ऑफ केसेसमध्ये शिकलेलं आहे. तर हेच इक्वेशन पाठीमागे आपला याच्या अगोदरचा टॉपिक 3 नंबरचा. तर पी व्ही इज इक्वल टू NRT जी इक्वेशन आहे हेच आपल्याकडे काय म्हणतो आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतो. इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे तेच आहे की इक्विलिब्रियम कंडिशनला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स यांच्यामधलं इंटर रिलेशन दाखवण्यासाठी जे इक्वेशन वापरतो त्याच इक्वेशनला काय म्हणतो इक्वेशन ऑफ स्टेट. आणि पी व्ही इज इक्वल टू NRT. ऑब्विसली पी म्हणजे माहिती आहे आपल्याकडे, पी म्हणजे काय प्रेशर आहे ना, व्ही म्हणजे व्हॉल्यूम असते, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, ओके, आणि आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, आणि टी म्हणजे टेम्परेचर. ओके, तर याला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स हे असणार आहेत. आता यामध्ये काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण इक्वेशन ऑफ स्टेट लिहितो, हे जे इक्वेशन ऑफ स्टेट आहे आपलं, यामध्ये कुठलेही 2 फॅक्टर कंटिन्युअसली व्हेरिएबल असतातच. असं कधीच नाही होणार 1 2 3 4 कॉन्स्टंट आणि फक्त पी व्हेरी होते, असं शक्य नाही. तर कुठलेही 2 फॅक्टर एकमेकासोबत व्हेरी व्हायला पाहिजे. हा अदर 3 फॅक्टर्स विल बी कॉन्स्टंट. ऑब्व्हियसली हा गॅस कॉन्स्टंट तर कॉन्स्टंटच राहणार आहे. नंबर ऑफ मोल्स पण जर आपण गिवन गॅस कंपाऊंड घेतला असेल, फिक्सड घेतला असेल कंटेनरमध्ये, तर हा पण कॉन्स्टंट राहतो. राहिला प्रश्न टेम्परेचरचा. टेम्परेचरला कॉन्स्टंट जर केला आपण तर प्रेशर आणि व्हॉल्यूम. म्हणजे जनरली याच्यामध्ये काय होतं, कुठलेही 2च फॅक्टर कसे असतात व्हेरिएबल्स असतात आणि बाकीचे फॅक्टर आपण कॉन्स्टंट कन्सिडर करतो कुठल्या तरी स्टेटमध्ये जनरली. ओके, आणि त्यालाच आपण हे म्हणत असतो. त्यामध्ये काय होतं पी आणि व्ही व्हेरिएबल असतील त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. पी आणि टेम्परेचर चेंज होत असेल त्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो आपण आणि राहत असते. आणि जनरली आणि काय म्हणतो आपण टी अँड व्ही असेल त्यावेळेस प्रेशर कॉन्स्टंट राहतं. अशा प्रकारच्या कंडिशन्स आपण वापरतो आणि प्रत्येक वेळेस घडत असतं. ओके, ते प्रेशर व्हॉल्यूम त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर आणि टेम्परेचर त्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आणि टेम्परेचर आणि व्हॉल्यूम त्यावेळेस काय प्रेशर कॉन्स्टंट. तर हे जे फॅक्टर्स आहेत या ठिकाणी, तर हे फॅक्टर्स आपण स्टडी करत असतो. आता यामध्ये जर ऑब्व्हियसली लक्षात ठेवा की ही 2 फॅक्टर व्हॅरी होत असतील तर त्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते, ही 2 फॅक्टर व्हॅल्यू होत असेल त्यावेळेस तर प्रेशर कॉन्स्टंट असतं. असं आपण जनरली ठेवत असतो. तसं आपण तिन्हीला व्हॅरी करू शकतो, नो डाऊट्स, पण जनरली आपण स्टडी करण्यासाठी याचाच वापर करत असतो. जनरली यांच्यापेक्षा आपण जास्त हे इक्वेशन वापरतो ज्यामध्ये पी आणि व्ही व्हेरिएबल्स आहेत आणि त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. काय असणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट. आणि आपल्याला माहिती आहे टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, आयसोथर्मल. काय म्हणतो आपण, आयसोथर्मल. तर आयसोथर्मल शब्द महत्त्वाचा ठेवा या टॉपिकमध्ये, पुढे येणार आहे का आम्हाला. तर आयसोथर्मल म्हणजे काय, टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं त्याला आपण आयसोथर्मल कंडिशन म्हणतो. आणि मग यामध्ये आपण एक ग्राफिकली रिप्रेझेंट करतो. यामध्ये काय करतो आपण, ग्राफिकली रिप्रेझेंट करतो. कुठली जी स्टेट असणार ते स्टेट कशा रिप्रेझेंट करतो, म्हणजे आपल्याकडे समजा व्ही आहे आणि प्रेशर आहे. तर आपण सांगितलं स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे स्टेट असणं. तर समजा आपल्याकडे 2 स्टेट आहेत, समजा ही एक स्टेट आहे आणि ही एक स्टेट आहे. म्हणजे या स्टेटला काय असणार आहे, या स्टेटचं प्रेशर P1, व्हॉल्यूम या प्रेशरची या स्टेटची V1, ही स्टेट आहे सध्याची. थोड्या वेळानंतर काही कारणानंतर समजा दुसरी स्टेट अटेंड केली, ही स्टेट आहे समजा, तर त्यावेळेस प्रेशर P2 आणि व्हॉल्यूम V2 असेल. आणि कुठल्या तरी पाथनं ही स्टेट या स्टेटपासून या स्टेटकडे मूव्ह झाली, आपली सिस्टीममधली स्टेट चेंज झाली, चेंज ऑफ स्टेट म्हणतो आपण या ठिकाणी. आणि स्टेट चेंज झाली तर स्टेट व्हेरिएबल्स पण चेंज होतात, कारण यावेळेस P1 V1 स्टेट व्हेरिएबल्स होते, यावेळेसचे व्हेरिएबल्स वेगळे. म्हणजे आपण सांगू शकतो हे प्रेशर आहे ना, हे P1, आणि या ठिकाणचं जर प्रेशर काढलं ते P2, या ठिकाणचं व्हॉल्यूम काढली तर ही V1 असेल आणि इथली व्हॉल्यूम काढली तर ही V2 असेल. ओके, तर या ठिकाणी जे काही आपण पाहतो ते स्टेट व्हेरिएबल्स असतात. ओके, आणि यामध्ये आपण जे स्टेट व्हेरिएबल्स सांगत असतो ते प्रत्येक स्टेटनुसार बदलतात. आणि आपण या ठिकाणी हेच घेतलेलं, याला PV डायग्राम म्हणतो. याला काय म्हणतो, PV डायग्राम किंवा PV कर्व म्हणू शकतो आपण. PV कर्व, PV डायग्राम्स म्हणतो. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे या इक्वेशनचं, आपण ह्याच इक्वेशनचं. ओके, केव्हा इक्वेशन, इफ दीज फॅक्टर्स आर कॉन्स्टंट आहे ना, ऑब्विसली नंबर ऑफ मोल्स, आर, गॅस कॉन्स्टंट आणि टेम्परेचर, जर सगळ्या फॅक्टर्स कॉन्स्टंट असतील तर आपण ही इक्वेशन वापरत असतो. आता प्रश्न असा आहे की याला आपण हे PV कर्व्स असतात, तर किती प्रकारचे जनरली आपण PV कर्व्स आहेत, जरा जनरली 3 प्रकारचे आपण पाहतो. तसं अनेक प्रकारचे PV कर्व्स आहेत, पण जनरली आपल्या बुक्समध्ये आपल्याला 3च प्रकारचे PV कर्व्स दिलेत आणि 3ही प्रकारचे PV कर्व्स आपण पाहूया काय असतात ॲक्च्युली PV कर्व्स. तर ऑब्वियसली PV कर्व्समध्ये मी आता सांगितलं की आपल्याला माहिती आहे की PV इक्वल टू NRT. इफ दिस फॅक्टर इज कॉन्स्टंट देन वी कॅन से दॅट PV इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे ना, आपण त्याला कॉन्स्टंट म्हणू शकतो. आणि PV इज इक्वल टू मग काय असणार आहे, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट असल्यामुळे आपण P इज इक्वल टू 1/V किंवा सम कॉन्स्टंट आहे ना,
डिवाइड बाय व्ही, किंवा आपण डायरेक्टली असंही म्हणू शकतो पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही, एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतील. मग त्यांचे आपण जर ग्राफ काढत असाल तर फिगर 1 आपण घेऊया पहिल्यांदा. एक फिगर जर आपण कन्सिडर केली, ओके, तर त्या काय होतं यामध्ये, आपण ज्यामध्ये पाहतो या ठिकाणी हे आपल्याकडे व्हॉल्यूम आहे आणि प्रेशर आहे. ओके, तर आपल्या सगळ्यांना माहिती वर्डनचा एक फॉर्म्युला असतो. वर्डन इज इक्वल टू काय असतं, ऑब्विसली या ठिकाणी मग आपण हे सगळं कोणासाठी करतो, पिस्टन, एक आपल्याकडे एक सिलेंडर आहे ज्याच्यामध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत अशा प्रकारे. ओके, आणि त्यामध्ये ऑब्विसली पिस्टन आहे. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण पिस्टन घेणार आहोत, इट इज अ मुव्हेबल, फ्रिक्शनलेस, वेटलेस, जे काही असेल तसं असतं या ठिकाणी. ओके, मुव्हेबल, फ्रिक्शनलेस, वेटलेस असतं. ओके, पिस्टन, मग या पिस्टनमध्ये गॅस मॉलिक्युल्स असणार आहेत आणि या ठिकाणी आपल्याकडे हे पी व्ही कर्व आहे. आता पी व्ही कर्वमध्ये आपण वर्डन आपल्याला माहिती आहे, वर्डनचा फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन. ओके, व्ही इनिशियल टू व्ही फायनल, ना, फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम, पी इंटू डी व्ही, किंवा आपण दुसरं इक्वेशन घेऊ शकतो व्ही फायनल व्ही इनिशियल, ओके, आणि पी इंटू डी व्ही. या काही नाही, आपलं इंटिग्रेशन घेण्यावरती डिपेंड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह येत असतं आणि आपण ऑब्विसली याच कंडिशनला घेत असतो. कंडिशन आपली ठरलेली आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहत असतात ते वर्डन काय असतं, समजा आता आपण पहिली कंडिशन मानली, आपण काय म्हणलं, ऑब्विसली या ग्राफसाठी आपण कंडिशन काय असते, आयसोथर्मल कंडिशन आहे. काय, आयसोथर्मल कंडिशन आहे. आता आयसोथर्मल जर कंडिशन असेल तर आयसोथर्मल कंडिशन म्हणजे टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे काय असतं, टी इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं. मग यावेळेस समजा काहीतरी स्टेट होती, या स्टेटहून आपली स्टेट बदलली अशी है ना, काहीतरी स्टेट बदलली, तर आपण म्हणू शकतो याला आयसोथर्मल, म्हणजे काय होती, P1 V1 काहीतरी असेल आणि नंतर काय होईल P2 V2 काहीतरी बदलेल, ही बदलली. आता या ग्राफला आयसोथर्म म्हणतो. काय म्हणतो, आयसोथर्म. आयसोथर्म का म्हणतो, कारण या पूर्ण पाथमध्ये हे स्टेट बदलण्याची, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ज्यावेळेस जात होती सिस्टीम, तर सिस्टीम कशी होती, टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचरला होती आणि त्यामुळे आपण याला आयसोथर्म्स म्हणतो. याला काय म्हणतो आपण, आयसोथर्म्स, आणि आयसोथर्म कर्व आहे. ओके, मग आपल्याला माहिती या ठिकाणी काय व्हायला रे, या ठिकाणी व्हॉल्यूम बदलते का नाही पहा. ही पहिली व्हॉल्यूम काय होती, इथली व्हॅल्यू समजा व्ही इनिशियल मानली, इथल्या स्टेटनंतर काय व्ही फायनल आहे, ऑब्विसली ग्राफ या डायरेक्शनला आहे. ओके, नंतर या ठिकाणचं प्रेशर काय होतं, पी इनिशियल होतं आणि या ठिकाणचं प्रेशर या ठिकाणचं प्रेशर कसं असणार आहे, पी फायनल असणार आहे. मग या ठिकाणी प्रेशरही बदलतं आहे आणि व्हॉल्यूमही बदलते. प्रेशर आणि 1, 2 किंवा घेतात किंवा इनिशियल फायनल घेतात, ते समजून घेत चला. ओके, तर या ठिकाणी काय बदलतंय, प्रेशरही बदलते आणि व्हॉल्यूमही बदलते. इथं प्रेशर व्हॅरिंग आहे आणि या ठिकाणचं प्रेशर कसं आहे, डिक्रीजिंग आहे. असं केव्हा घडतं, समजा आपण काय केलं, काय कंडिशन काय, व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे, व्हॉल्यूम काय होती, इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा फायनल व्हॉल्यूम कशी आहे, जास्त आहे, म्हणजे ते एक्सपान्शन व्हायला. त्या एक्सपान्शनला काय म्हणतो, आयसोथर्मल एक्सपान्शन. हे आयसोथर्मल एक्सपान्शन, आयसोथर्मल एक्सपान्शन म्हणजे हा गॅस पिस्टन वर मूव्ह होईल. म्हणजे पिस्टन आपला या ठिकाणी होता इनिशियली, दुसऱ्या कंडिशनला, ओके, दुसऱ्या कंडिशनला पिस्टन कुठं जाईल, समजा असा वर जाईल. ओके, म्हणजे काय झालं, एक्सपान्शन झाली. ही व्ही इनिशियल आहे आणि व्ही काय आहे, फायनल आहे. समजा या ठिकाणी गॅस मॉलिक्युल्स असणारच आहे त्या ठिकाणी. ओके, म्हणजे काय झाली, व्हॉल्यूम वाढलेली आहे. पण जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होत होती, वाढत होती, त्यावेळेस टेम्परेचर काय राहत होतं रे, कॉन्स्टंट राहत होतं. त्याला आयसोथर्मल कंडिशन म्हटलं आपण. आणि पण प्रेशर मात्र काय होत होतं, व्हॅरी होत होतं. या ठिकाणी काय, प्रेशर व्हॅरी होत होतं, ह्याला आयसोथर्म कंडिशन म्हणतो. ओके, काय डाऊट्स या कंडिशन्सला, प्रेशर आणि व्हॉल्यूममधला आपण ग्राफ काढतोय आणि त्यामध्ये आयसोथर्मल कंडिशन आहे आणि या ठिकाणी घडत असतं. ओके, आणि या ठिकाणचं वर्डन असणार आहे. आता वर्डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, वर्डन इज इक्वल टू काय असतं, इंटिग्रेशन व्ही इनिशियल व्ही फायनल पी इंटू डी व्ही. याला इंटिग्रेशन जर आपण सॉल्व केलं समजा, तर पी इंटू व्ही. ओके, तर याला आपण इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर हे वर्डन काय येईल रे, पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल, पहिली गोष्ट पहा. तर काय होतं, आपण काय करतो, फायनल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करत असतो. तर यावेळेस सबट्रॅक्शन जर आपण केलं तर ऑब्विसली फायनल व्हॉल्यूम कशी आहे, जास्त आहे, इनिशियल व्हॉल्यूम कमी आहे. तर लक्षात ठेवा, फायनल व्हॉल्यूम जास्त आणि इनिशियल व्हॉल्यूम जर कमी असेल, एक्सपान्शन होत असेल, तर वर्क पॉझिटिव्ह असतं. पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन झिरो, पॉझिटिव्ह म्हणजे काय असतं, ग्रेटर दॅन झिरो. याला ग्रेटर दॅन झिरो म्हटलं काय, पॉझिटिव्ह म्हटलं काय, आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह नंबर्स झिरोपेक्षा मोठेच असतात. हे ग्रेटर दॅन झिरो आहे, याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे. आता सेकंड कंडिशनला काय, आपल्याकडे ही आयसोथर्मल कंडिशन झाली, ज्यामध्ये काय होतं, प्रेशर व्हॅरी होत होतं, डिक्रीज होत होतं आणि त्याचं एक्सपान्शन झालं. याला काय म्हटलं आपण, आयसोथर्मल एक्सपान्शन म्हटलं. आता समजा कॉम्प्रेशन झालं तर काय होईल, कंडिशन सेम आहेत. ओके, कंडिशन काय आहेत, सेम आहेत. ओके, तर आपण त्याला आयसोथर्मल म्हणतो. काय, आयसोथर्मल कॉम्प्रेशन.
म्हणजे आपण जर आयसोथर्मल कॉम्प्रेशन जर मानायचं असेल तर आपल्याला उलटं लिहावं लागेल आपलं, फक्त काय नाही. म्हणजे इनिशियली समजा या स्टेटला होती आपली जी इनिशियल स्टेट काय होती, ही होती. समजा काय होतं आपल्याकडे इनिशियली ही इनिशियल व्हॉल्यूम होती व्ही इनिशियल. ओके, आता तुम्ही याला कॉम्प्रेस केलं पिस्टनला, खाली आणलं तर ही झाली व्ही फायनल. ओके, तर इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा कुठली मोठी आहे, ही फायनल व्हॉल्यूम काय लहान आहे कोणापेक्षा, इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा. इज द लेस दॅन द. ओके, आणि या ठिकाणी लेस दॅन असल्यामुळे आपला हा ग्राफ तर असा येणार नाही आहे. तर ग्राफ आपण काय करतो, ओके, या ग्राफला आपल्याला असं लिहावं लागेल आहे ना. आपण ज्या प्रकारे असा ग्राफ काढला समजा या ठिकाणी. ओके, हे प्रेशर व्हॉल्यूम आणि हा म्हटलं आपण हे प्रेशर हे व्हॉल्यूम. ओके, हे जे ग्राफ आहे आपला, ओके, या ग्राफला आपण असं लिहिलं. ओके, ज्या पाथनं आलं त्या पाथने जात आहेत असं काही फरक नाही आहे. ओके, ते डिपेंड्स आहेत. तर या ठिकाणी आता हे वेगवेगळे पाथ आपण घेऊ शकतो किंवा हा असाही पाथ घेतला तरी काही अडचण नाही येणार, पण डायरेक्शन मात्र ही असेल. ओके, आता ही डायरेक्शन काय सांगते, एक रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस आपण इथं त्यावेळेस कळेल. तर कुठला एक पाथ घेऊ शकतो तुम्ही, अशी काही अडचण नाही. आपण हा पाथ घेऊया जनरली, चला चालेल. तर या ठिकाणी हा अशा प्रकारे आहे, असं डायरेक्शन बदलले, लक्षात ठेवा, सारखंच नाही आहे, हे वेगळं आहे. तर मग इथली लक्षात ठेवा, इथं कंडिशन सॉरी या ठिकाणी असं नाही आहे, इनिशियल पहिल्यांदा असं आहे. तर इथलं जे असणार आहे आपल्याकडे, ओके, तिथलं प्रेशर इनिशियल प्रेशर असणार आहे, व्हॉल्यूम पण इनिशियल असेल, आणि इथलं फायनल आहे. आता पहिली स्टेट ही होती, नंतर ही स्टेट आली, तर फायनल प्रेशर आणि फायनल व्हॉल्यूम असेल आपल्याकडे. ओके, तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मग आपल्याला रिव्हर्स लावावं लागली. तर व्हॉल्यूम काय, इनिशियल व्हॉल्यूम आहे, ही फायनल व्हॉल्यूम आहे. तर कुठली व्हॉल्यूम जास्त आहे, तर इनिशियल व्हॉल्यूम जास्त होती, फायनल व्हॉल्यूम कमी, आणि कॉम्प्रेशन झालेलं या ठिकाणी पाहू शकतो. इनिशियल व्हॉल्यूम जास्त होती, फायनल व्हॉल्यूम कमी आहे, कॉम्प्रेशन झालेले, मग त्याला आयसोथर्मल कॉम्प्रेशन म्हणतो. ऑब्विसली या ठिकाणी काय असणार, टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंटच असतं. ओके, आणि आता नॉर्मल कंडिशनला अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. हे ग्राफ्स आपण पुढे डिटेलमध्ये भरपूर पाहणार आहोत, म्हणून सो डोंट वरी, जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे या ठिकाणी. तर आयसोथर्मल कॉम्प्रेशन असेल तर ऑब्विसली वर्डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्डन इज इक्वल टू काय असतं, इंटिग्रेशन व्ही इनिशियल आणि व्ही फायनल असणार आहे पी इंटू डी व्ही. आणि या ठिकाणी प्रेशर व्हॅरी व्हायला, या ठिकाणी प्रेशर काय होते, व्हॅरी होते. प्रेशर पण काय होतं या ठिकाणी, या कंडिशनला प्रेशर इन्क्रीजिंग आहे, पहिल्या कंडिशनला काय होतं, प्रेशर डिक्रीज होतं. म्हणजे आपण काय केलं, कॉम्प्रेशन केलं की प्रेशर इन्क्रीज होतो. या ठिकाणी कॉम्प्रेशन केले आपण, कॉम्प्रेस केल्यामुळे व्हॉल्यूम काय झाली, कमी झाली, की प्रेशर वाढतं है ना. व्हॉल्यूम कमी झाली, प्रेशर वाढलं. ओके, अगोदरच्या कंडिशनमध्ये काय होतं, एक्सपान्शन झालं होतं. एक्सपान्शन झालं म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम वाढली, प्रेशर कमी झालं. दॅट्स वाय इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. व्हॉल्यूम अँड प्रेशर आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर, लेकिन परंतु केव्हा, या NRT असते वेळेस. ओके, मग त्यावेळेस आपण या ठिकाणी घेत असतो. मग आता मला सांगा की फायनल व्हॉल्यूम कशी आहे, जास्त आहे, सॉरी कमी आहे, इनिशियल व्हॉल्यूम जास्त आहे. मग आपण काय घेत असतो, फायनल व्हॉल्यूम आणि मायनस इनिशियल व्हॉल्यूम घेतो, आणि त्यांचं वजाबाकी सबट्रॅक्शन काय येईल मग या ठिकाणी, सबट्रॅक्शन विल बी लेस दॅन 0. तर ही संख्या काय असेल, लेस दॅन 0. आणि लेस दॅन 0 वर्डन म्हणजेच काय असतं, त्याला निगेटिव्ह वर्डन म्हणतो आपण. ओके, काय डाऊट्स यामध्ये कोणाला काय अडचण, याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह वर्क्स म्हणतो. आता हे आपण यामध्ये पाहिलं ग्राफ्समध्ये की समजा आपलं या ठिकाणी काय व्हायला, एक्सपान्शन व्हायला विथ कॉन्स्टंट प्रेशर. आता याची कंडिशन जर सांगायचं झालं, हे व्हॉल्यूम आहे आणि प्रेशर आहे. आतापर्यंत पाहिलं की प्रेशर व्हॅरी होत, एक्सपान्शन होत होतं. आता आयसोथर्मल कंडिशन तर फिक्सच असणार आहे. ओके, चालेल, आयसोथर्मल कंडिशन तर फिक्स असणार आहे, पण त्यावेळेस आपलं काय असणार आहे की एक्सपान्शन व्हायला, एक्सपान्शन आहे कॉन्स्टंट प्रेशर. तर प्रेशर कॉन्स्टंट असतं वेळेस, आयसोथर्मल कंडिशन आपण कॅन्सल करूया या ठिकाणी. नाही समजा की काय व्हायला, कॉन्स्टंट प्रेशर असतं वेळेस. तर कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय, की प्रेशर समजा हे इनिशियली प्रेशर, इनिशियल स्टेट आहे ही, आणि फायनल स्टेट समजा ही आहे. इथलं P1 V1 असेल, आणि इकडचं काय असेल, P2 V2 असेल. ओके, त्या ठिकाणी आयसोथर्मल कंडिशन असते, टेम्परेचर बदलतं, व्हॅरी होतं, आपण ते नंतर पाहूया, डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण. ओके, त्या ठिकाणी काय आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे ना, प्रेशर कॉन्स्टंट आहे. ओके, ऑब्विसली प्रेशर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहू शकत नाही, ते व्हॅरी होत असणार आहे. तर प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्यावेळेस आपण काय केलं, मग ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे कंडिशन जी असतात ते प्रेशर रिमेन कॉन्स्टंट, ह्याला ॲडियाबॅटिक आयसोबॅरिक प्रोसेस म्हणतो आपण, आयसोबॅरिक प्रोसेस. आणि त्या प्रेशर रिमेन कॉन्स्टंट, ते काय म्हणतात प्रत्येक प्रोसेस आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढे पाहणार आहोत. सध्या एवढं लक्षात ठेवा की या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट असेल तर इथं पण एक्सपान्शन व्हायले का कॉम्प्रेशन व्हायले, त्या डायरेक्शनमध्ये दाखवलं आपण. तर ही झाली तुमची इनिशियल व्हॉल्यूम, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ही असेल फायनल व्हॉल्यूम. आणि इनिशियल व्हॉल्यूम आणि पेक्षा फायनल व्हॉल्यूम कशी आहे, जास्त आहे. तर इथलं जे वर्डन असणार ते वर्डन आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी आपण सर्व असं लिहितो P इंटू डी व्ही. ओके ओके, आणि त्यामध्ये मग आपण P इंटू काय व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल, आणि व्ही फायनल मायनस व्ही इनिशियलमध्ये जर विचार केला आपण तर फायनल जास्त, इनिशियल कमी आहे, तर वर्डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. मग किंवा आपण म्हणू शकतो वर्डन इज ग्रेटर दॅन 0.
0पेक्षा जास्त, आणि 0पेक्षा जास्त त्यालाच आपण काय म्हणत असतो पॉझिटिव्ह. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा फक्त काय प्रेशर कॉन्स्टंट आहे. इनिशियली प्रेशर एवढं होतं आणि फायनली पण तेवढंच प्रेशर आहे. प्रेशर विल नॉट चेंज बट व्हॉल्यूम एक्सपान्शन, याला आयसोबारिक एक्सपान्शन म्हणतो. म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे पण एक्सपान्शन आहे. म्हणजे ही इनिशियल स्टेट असणार आहे, ही इनिशियल असेल आणि ही फायनल व्हॉल्यूम असेल. म्हणजे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर एक्सपान्शन व्हायला. ओके, जसे बलून आपण फुगवतो, ज्यावेळेस एखादा बलून आपण फुगवत असतो तर एक्सपान्शन होतं आणि प्रेशर कॉन्स्टंट राहत असतं कंटिन्युअसली. ॲटमॉस्फिरिक प्रेशरसोबत ते कॉन्स्टंट मेंटेन करण्याचा प्रेशर वाढलं की एक्सपान्शन होतं आणि प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. ओके, अशा प्रकारे हे कंटिन्युअसली घडत असतं. ह्या प्रोसेस आहेत थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आणि इक्वेशन ऑफ स्टेट आणि PV कर्व्स पाहिले आपण. हे जे काही कर्व पाहिले होते हे PV टाईप ऑफ कर्व्स आहेत. हे पुढे अजून परत वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये येणार आहे, त्यांना डिटेलमध्ये अजून आपण स्टडी करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर व्हिडिओ आवडत असतील तर ऑब्व्हियसली लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांकडे पोहोचूच चला, कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या. तर नाही ती मला वाटते मराठीमध्ये आपलं फिजिक्स शिकवणारे बोर्डचं तर कुठलंही चॅनल यूट्यूबवरती तुम्हाला मिळणार नाही आहे. मिळतं आहे, त्याचा फायदा घ्या, चांगलं करा. काय डिफिकल्टी डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा अवश्य प्रयत्न करेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.